नमस्कार आणि सुस्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेतील मराठी विषयाचा अत्यंत महत्त्वाचा असा एक घटक पाहणार आहोत. तो घटक म्हणजे मुख्य ऋतू व उपऋतू, मराठी महिने व या मराठी महिन्यांप्रमाणे चालणारे ऋतुचक्र. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऋतुचक्राविषयी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा. तर पाहूया ऋतुचक्र, मुख्य ऋतू, उपऋतू व मराठी महिने. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण मुख्य ऋतू पाहणार आहोत. मुख्य ऋतू 3 आहेत: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. त्याचबरोबर 6 उपऋतू आहेत, त्यांची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर. आता आपण मराठी महिने प्रथम पाहूया आणि या मराठी महिन्यांप्रमाणे हे उपऋतू कसे येतात ते सुद्धा पाहणार आहोत. मराठी महिने 12 आहेत: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. हे असे 12 मराठी महिने आहेत. आता आपण या मराठी महिन्यांनुसार उपऋतू व ऋतू कसे विभागले गेले आहेत ते पाहूया. पहा, मराठी महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. आता या मराठी महिन्यांनुसार उपऋतू कसे येतात ते पाहूया. चैत्र वैशाख या महिन्यामध्ये वसंत हा ऋतू असतो. ज्येष्ठ आषाढ या महिन्यामध्ये ग्रीष्म हा ऋतू असतो. श्रावण भाद्रपद मध्ये वर्षा, तर आश्विन कार्तिक या महिन्यांमध्ये शरद हा ऋतू सुरू असतो. मार्गशीर्ष पौष या महिन्यामध्ये हेमंत, तर माघ फाल्गुन मध्ये शिशिर हा ऋतू सुरू असतो. आता मुख्य ऋतू कसे असतात ते पाहूया. चैत्र ते आषाढ यामध्ये उन्हाळा हा ऋतू सुरू असतो. वसंत ग्रीष्म हे उन्हाळ्याचे उपऋतू आहेत. श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक या 4 महिन्यांमध्ये पावसाळा असतो. वर्षा आणि शरद हे 2 उपऋतू पावसाळ्याचे आहेत. तर मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या महिन्यांमध्ये हिवाळा सुरू असतो. हिवाळ्याचे हेमंत व शिशिर हे उपऋतू आहेत. तर याप्रमाणे आपल्याला चैत्र ते फाल्गुन या मराठी महिन्यांमध्ये उपऋतू व मुख्य ऋतूंची विभागणी कशा प्रकारे केलेली आहे हे या तक्त्यावरून तुमच्या लक्षात येईल. आणि हे आहे ऋतुचक्र. आपण महिन्यानुसार उपऋतू व मुख्य ऋतू पाहिलेली होती, त्याची विभागणी या ऋतुचक्राप्रमाणे होईल. आपला भारत देशाचा विस्तार हा खूप मोठा आहे आणि त्यामुळे हे जे ऋतुचक्र आहे ते त्या त्या प्रदेशानुसार बदलत असतं. साधारणतः ढोबळमानाने आपल्या महाराष्ट्रामध्ये याप्रमाणे ऋतुचक्र चालत असतं. मराठी महिन्यांप्रमाणे मुख्य ऋतू व उपऋतू या ऋतुचक्राप्रमाणे असतात, हे आपण लक्षात घ्यायला हवंय. नवोदय, शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी हे ऋतुचक्र आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मराठी विषयाबरोबरच बुद्धिमत्ता या विषयासाठी सुद्धा हे ऋतुचक्र महत्त्वाचे आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक ऋतुचक्र पाहिलेला आहे. हे ऋतुचक्र पाहिल्यानंतर मराठी महिन्यांमध्ये कोणता ऋतू उपऋतू चालू आहे हे नक्की आपल्याला सांगता येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.